नमस्कार. कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज अगदी सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने आपण इथे शेवग्याचा रस्सा भाजी बघणार आहे. ही रेसिपी माझ्या आईची आहे. अगदी सोपी साधी रेसिपी आहे. या रेसिपीमध्ये नाही वाटण केलेलं आहे किंवा काही साधं आणि सिंपल पद्धतीने ही गावरान शेवग्याची रस्सा भाजी आपण बघणार आहोत. जशी माझी आई शेवग्याची रस्सा भाजी बनवत होती तसंच तिच्या पद्धतीने मी ही शेवग्याचा रस्सा भाजीचा व्हिडिओ केलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी शेवग्याच्या शेंगा अशा लांब अशा कापून ह्याच्या शिरा काढून घेतलेला आहे. मसाल्यासाठी इथे मी सुकं खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कापून. इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि इथे मुगाची डाळ घेतलेली आहे मी अर्धी वाटी. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुरीची डाळ देखील घेऊ शकता. आता ह्या शेंगा आपल्याला शिजवून वगैरे काही घ्यायची नाही, डायरेक्ट आपल्याला आमटीच फोडणी टाकायची आहे. त्यासाठी इथे मी आधी हे लसूण खोबऱ्याचं वाटण करते. कोथिंबीर असेल तर घाला, नसेल तर राहिली तर राहू द्या. नुसतं लसूण आणि सुकं खोबऱ्याचं वाटण घालून देखील ही आमटी खूप छान लागते. आता हे वाटण आपल्याला पाणी न घालता जाडसरच करून घ्यायचं आहे. मी या वाटणात थोडीशी कोथिंबीर देखील घातली आहे. माझी आई तर की नाही नुसतंच लसूण आणि खोबरं देखील सुकं असं वाटून ठेवायची आणि ते बिना फ्रीजचं देखील 8-8 दिवस टिकलं जायचं, कारण यामध्ये आपण पाणी वापरत नाही ना. आता मसाला कुटून झालेला आहे. इथे कढई गरम करायला ठेवून यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते. तेल तापू द्यायचं चांगलं. तेल छान तापलं की आपल्याला मग फोडणी करायची आहे. यामध्ये घालूया मोहरी. मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये घालू जिरे. आता यामध्ये आपण घालू तयार करून घेतलेलं वाटण. हे वाटण आपल्याला मंद आचेवर छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही या स्टेजला इथे कढीपत्ता असेल तर तोही घालू शकता. आता 1-2 मिनिटं छान असं परतून घेतलं हे वाटण. वाटणाचा खूप छान असा सुगंध वास येतोय. यामध्ये आपण हळद टाकली, थोडं लाल काश्मीर मिरची पावडर टाकली, धनेपूड टाकून घेतली. थोडंसं पाणी घालून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून हे 2 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं. म्हणजे पाणी घालायचं म्हणजे मसाले जळत नाहीत आणि व्यवस्थित छान असं परतले जातात. मस्त असं तेल सुटलं जातं हे पहा. यामध्ये आता कांदा लसूण मसाला घालून घेऊ. बाकीचे सर्व मसाल्यांसोबत तुम्ही हा देखील मसाला घालून छान असं परतून घ्या. थोडंसं पाणी घालून घेतलं. मसाले छान असे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या चिरून घेतलेल्या शेंगा जाणार. सर्व शेंगा यामध्ये मी घालून आता यामध्ये आपण ह्या शेंगा टाकून छान असं परतून घेतलं. या मसाल्यामध्येच ह्या शेंगा टाकून परतून घेतलं. अशा देखील सुक्या शेंगा बनवल्या जातात, पण आपल्याला इतर रस्सा भाजी करायची आहे. आता एकदम या भाजीमध्ये आपल्याला गार पाणी ओतायचं नाहीये. यावरती मी ताट ठेवणार आहे आणि त्या ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही शेंग शिजवून घ्यायची आहे. आता हे पाणी गरम होतंय तोपर्यंत आपली शेंग ही 2 ते 3 मिनिटं शिजते.
हे पहा, आता इथं 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. पाणी छान गरम झाले. हे पाणी आता यामध्ये घालून घेऊ. 2-3 मिनटं वाफ काढल्यामुळे आपण ताटावर पाणी ठेवलं होतं, त्यामुळे खाली मसाला करपत नाही. छान असं तेल सुटलं जातं. मग हे पाणी यामध्ये घालायचं आपण वरचं. तर याला मिक्स करून घेतलं. आता हे पातळ वाटतंय, पण यामध्ये डाळ घालायची आहे आणि डाळ आणि ही शेंग शिजवून घ्यायची आहे. मी मुगाची डाळ वापरते, त्यामुळे ती काही लगेच शिजली जाते. जर तुम्ही तुरीची डाळ वापरणार असतील तर जेव्हा आपण ही शेंग परततो मसाल्यामध्ये, तेव्हाच ती डाळ यामध्ये टाकून द्या, म्हणजे शिजली जाईल. आता वरून शेंगदाण्याचा कूट 2 चमचे घालते, घट्टसर आमटी होण्यासाठी, आणि मीठ टाकते चवीपुरतं. आता एकसारखं शिजलं जाईल व्यवस्थित आणि आमटीला घट्टसरपणा येईल. आता ही रस्साभाजी आपल्याला छान अशी मोठ्या आचेवरच एक छान उकळी काढून घ्यायची आहे. नंतर मंद गॅसवर शिजवून घ्यायची. मी तर अशी कच्ची डाळ वापरली. माझी आई तर काय करायची, तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ असेल ना, ती थोडीशी शिजवून घ्यायची आणि शिजवलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची. आता झाकण ठेवून आपण 2 मिनटं छान अशी उकळी काढून घेतलेली आहे ह्याला. आता इथे मी छान अशी उकळी काढलेली आहे. काय मस्त वास येत आहे. अशी काही आईची रेसिपी शूट करताना तिने सांगितलेली सर्व रेसिपी असं कृती करताना खूप आईची आठवण येते. आणि लहानपणी घरामध्ये असाच सुगंध वास भाज्यांचा असा दरवळायचा ना, आता तसंच वाटतंय. आता आपल्याला यावरती ताट ठेवून एक 5 ते 6 मिनटं ही शेंग छान अशी शिजवून घ्यायची आहे. हे पहा, इथे एक 6 ते 7 मिनिटानंतर हे पहा, आपली इथं शेंगाची रस्साभाजी इथं तयार झालेली आहे. हे पहा, रंग पण किती छान आलेला आहे आणि आपली डाळ देखील शिजून झालेली आहे. शेंगा शिजलेल्या आहेत. तर इथे माझ्या आईच्या हातची ही रेसिपीची शेंगाची रस्साभाजी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला एक सांगते, प्रत्येक मुलीला आपल्या आईचा बनवलेला एखादा तरी पदार्थ नक्कीच आवडत असतो. त्यापैकी मला ही माझ्या आईने बनवलेली शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी खूप आवडते. तुम्हाला देखील तुमच्या आईने बनवलेली कोणती डिश, कोणती रेसिपी आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर इथे आपली झणझणीत अशी तिखट शेवग्याची रस्साभाजी तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक जरूर करा. नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.